11 वाजले मंडळी. 11च्या नंतर शुकशुकाट झाला यवत गावामध्ये. फक्त सकाळी 11 वाजेपर्यंत प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. 11च्या नंतर कोणीही फिरकत नाही. इथे झालं 11 वाजले, संपला. तुम्हाला कोणीच दिसणार नाही आता. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पहिलं तर मला वाटतं उद्यापासून 2-2 तास वाढवतील आणि सगळीकडे शिथिलता पूर्ण गावामध्ये देतील, असं काही म्हणायला हरकत नाही. असं वाटते, म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. पण गावकरी सध्या नाराज आहेत. काही व्यावसायिक नाराज आहेत, काही लोक खुश आहेत, तर काही नाराज आहेत. अशी परिस्थिती सध्या आहे. झालं शुकशुकाट झाला बघा गावात, चौकात. सकाळी गजबजलेलं होतं, पण आता प्रशासनाने यवत गावकऱ्यांना वेळ दिला सकाळी 6 ते 11. पण 6 ते 11 या वेळेमध्ये कोणाचंच काही काम होणार नाही. कारण शेतकरी वर्ग हा सकाळ सकाळ फुलाची गडबड असते. रानातले शेताचे गुराधारणाचे धारा काढायचे असतात, रानातली कामं असतात, फुलं असतात. आमच्या यवत गावामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फुलं. 9-9:15 वाजेपर्यंत फुलाचाच कुटाणा चालतो. राडा गुलछड्या वगैरे आहेत, गुलछडीचं फुल असतं आमच्या इकडं. 9 वाजेपर्यंत फुलंच असतात सगळी. आणि मग तिथून पुढं धारा काढायच्या, दूध डेअरीला घालायचं, डेअरीला घालून मग तिथून पुढे गावात यायचं. काय लागणार, काय घेणार. शेतकरी वर्ग तर आमच्या ग्रामीण भागात सगळं शेतकरीच वर्ग आहे. कंपन्यांचं प्रमाण आहे पण कमी, पण जास्त शेतकरी भाग आहे. तर याच्यात काय होणार तेवढ्या वेळेमध्ये. काही लोकांनी ते दुकानं उघडली पण नाहीत. काही लोकांनी उघडली तर काही लोकांनी उघडली नाहीत. सोनार दुकानं असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. काही लोकांनी म्हटले 2 तासासाठी काय उघडणार आता. सलूनवाले असतील, सलूनवाल्याने ते चालू काम करता करताच लोकांनी शटर लावून घेतलं. दुपारी 1-1:30 वाजलेले आहेत. पूर्णपणे शुकशुकाट झालेला आहे गावात. कोणीही फिरकत नाही सध्या. तुम्हाला कोणीच दिसणार नाही आता डायरेक्ट उद्या सगळे टाळा लावून सगळे निघून गेले घरी. सगळे जिकडं तिकडं काही राहिलं नाही अजिबात. अशी सध्या परिस्थिती झालेली आहे यवत गावामध्ये. ब्रेकिंग चौकात. चला, काय होईल ते होईल. जसं करून गेला एकूण अख्खा त्याचे परिणाम गावाला भोगावे लागतात. सर्व व्यापारी वर्गांना, सर्व व्यावसायिकांना, सर्वसामान्यांना त्यांचे हाल होत आहेत. एका 1-2 व्यक्तींमुळं काही लोकांच्यावर कारवाई झाली, काही लोकांच्यावर काही फरार आहेत. फक्त त्या 2 व्यक्तींमुळं म्हणजे इतकी हे झालं. शेतकरी वर्गाचं सगळ्यात नुकसान ह्याच्यात. म्हणजे आता शेतकरी वर्ग कुठं सापडणार, कुठे हे करणार. अवघड आहे ह्या विषय सगळं. त्यामुळं गैरसोय होते हे दिसते असं, आणि होणारच गैरसोय याचा काय. आणि पुढं मला वाटतंय मुदत वाढायला पाहिजे 1-2 तास, 3 तास, अशी अपेक्षा आपण करूया. कारण एवढ्यात काहीच होणार नाही ना. काय म्हणजे काय होणार आहे. काही लोकांच्या तर भावना पण नाही झाल्या. म्हणजे दुकान ओपन करून नुसतेच बसले 4 तास. कोणाचं काय हे पण नाही झालं, घाम येतोय मरणाचं. कोणाची 1 रुपया ही पण नाही झाली, भावनी पण नाही झाली दुकानाची. असे लोक आहेत. म्हणजे काय तेवढंच काय करणार. उघडायचं किती, बसवायचं किती, हे करायचं किती, ठेवायचं किती. त्यामुळं टायमिंग हा वाढेलच कदाचित. अशी प्रशासनाला यवत गावकऱ्यांच्याकडून विनंती आहे की उद्यापासून 1-2 तास अजून वाढवून मिळावे. म्हणजे आता जे 6 ते 11 आहे ते 6 ते 1 करावं आणि हळूहळू शिथिलता व्हावी. आता शुक्रवारचा बाजार आहे. शुक्रवारपर्यंत हे सगळं मोकळं करावं अशी गावकऱ्यांच्याकडून विनंती होईलच आणि करण्यात यावी. आमच्या वतीने पण करू आम्ही. हळूहळू शिथिलता व्हावी. कारण आता मेन जे दंगल करणारे जे होते ते दंगल करून गेले, झाले जिकडे ते त्यांच्याकडे कारवाई झाल्या, पळाले. कोण फरार आहेत, कोण अटकेत आहेत, कोणावर कारवाई, कोणावर काय, वेगवेगळे कलम्स वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनाने लावलेत त्यांच्यावरती. त्यामुळे ते आता गोंधळ गडबड करणारे लोकच नाही आहेत. सगळे शांत झाले. गाव एकदम शांत सुन्न पडले गाव असं काय. त्यामुळे गडबड गोंधळ करणारे सगळे निघून गेले जिकडे तिकडे. काही लोकांना आता हुडकतायत, काही लोक सापडतायत, काही लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून पकडण्याचा प्रयत्नही चालू आहे. सध्या उचलतायत बी. काही वारंवार वेगवेगळे घरोघरी जात आहेत पोलीस प्रशासन आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्नही करतायत. असे आहे सगळं. पण मिळावं अशी अपेक्षा आपण करूया की 2 दिवसामध्ये गाव सुरळीत होईल, पूर्वरत आणि चांगल्या पद्धतीने पूर्वरत मार्केट सुरळीत व्हावं अशी अपेक्षा आपण करू. कारण जे काही गालबोट लागले गावाला
हे खूप बेकार लागले, म्हणजे काही सांगू शकत नाही तुम्हाला मी. आता बघा 11 नंतर आमच्यातली काय परिस्थिती तुम्हाला मी आता दाखवेल पुढे कॅमेरामध्ये. सध्या 11 नंतर कोणीही नाही, परत पोलीस बंदोबस्त जसा आहे तसा, जमावबंदी आहे, संचारबंदी आहे, कलम 144 लागू आहे, जसं आहे तसं ते परत पूर्ववत झालं 11 नंतर. पण 11 मध्ये काय होणार ना आता. अभ्यास आता आमचंच काम समजा, आम्ही सकाळी 7-7:30 8ला उठून 7:30-8ला उठून जर काय होणार काम, गावात येऊन काय करणार आपण, हा विषय ना दुकानदारांचा. आता आपल्यासारख्यांचा, आपण काही व्यावसायिक नाहीये, पण लोकांचं कसं काय, हा सगळा थोडा प्रश्न येतोय. तर प्रशासनास ही विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा की उद्यापासून 2 तास वाढवून मिळावी, ही अशी अपेक्षा आपण करायला काही हरकत नाही. विषयच नाही ना, तर काय होणार. 6 माणूस म्हणजे गडबडीत असतो सकाळ सकाळ, 10 नंतर गावात येतं माणूस, 10 नंतर येऊन 1 तास परत उरकणार आहे का, बाकी कामं असेल, कोणाचं काय असेल, कोणाचं काय असेल, हे सगळं उरकणार आहे का ह्या 1 तासाभरात. शक्य नाही ह्या गोष्टी. शेतकरी वर्गांचं तर लय अवघड आहे, शेतकरी वर्ग तर खूप नाराज आहे ह्या गोष्टीवरती. कारण आज 31 तारीखला बंद होतं, त्याच्या अगोदर रविवारी बंद होतं, गुरुवारी बंद होतं, त्यानंतर 1, 2, 3, 4, 5, आज 5 ऑगस्ट आहे. 31 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत हे सगळं बंदच आहे, बंदच. साधं एक दुकान नव्हतं ना, कुठं आपल्याला साधी काही पाहायला मिळत नव्हतं ना, काही भेटत होतं ना, चहाला दूध सुद्धा मिळत नाही ना, माचे सुद्धा पेटत नाही, चूल पेटवायला काडीपेटी पण मिळत नव्हती. अशी परिस्थिती आहे सध्या. आज ओपन झाले कस तरी, लोकांनी कचा तर लोकांनी आले गावात, सगळे किराणा बिराणा भरला, थोडासा जमल तितकं फास्टमध्ये, जमल तितकं तेवढ्या वेळामध्ये तरकारी नेली, कोणी काय नेलं तर आम्ही बघितलं, तुम्हाला दाखवेल मी, मागाशी पण टाकले मी त्या ब्लॉगमध्ये. बघा सर्वांनी की जे काय घडले, जे काय होते ते खूप चुकीचं घडले आणि अत्यंत चुकीचं झाले, सांगू शकत नाही. लोक भाषणं करून गेली, उद्रेक झाला, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तींची विटंबना झाली, ठीक आहे, हे सगळं इथपर्यंत ठीक होतं. पण ज्या पद्धतीने याचा शेवट व्हायला पाहिजे तो व्हायला नव्हता पाहिजे, चुकीच्या पद्धतीने शेवट झाला. हे गालबोट लागलं गावाला, हे कारवाई झाला, हे व्हायला नव्हतं पाहिजे. ज्यापासून आपण लांब जायचा प्रयत्न करू, तेच झालं, ते व्हायला नव्हतं पाहिजे. हा बाकी हे उद्रेक झाला, सभा झाल्या, हे ठीक होतं, इथपर्यंत ठीक होतं. पण तिथून पुढचं जे काय झालं ते अत्यंत चुकीची घटना घडली. त्या कोणतो त्यांनी पोस्ट व्हायरल केल्यामुळे हे सगळं झालं. इथपर्यंत व्हायला नव्हतं पाहिजे, एवढी विनंती आहे आपली. फक्त लोक आता ठीक आहे झाले तर संयमाने राहतील. आता मेन जे काय कार्यकर्ते आहेत गावातले सगळे जिकडे तिकडे फरार आहेत, सगळे बाहेर गेले निघून. तर काय गुन्हा दाखल झालाय सगळीकडे, होतील ते शेवटी हे. पण नव्हतं व्हायला पाहिजे. जे काय घडले, जे काय गावाला वेगळं स्वरूप लागले, वेगळा दृष्टिकोन झाला आजूबाजूच्या गावकऱ्यांचा, आजूबाजू इथले गावकरी आहेत तिथला यवतकरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. म्हणजे अशी परिस्थिती सध्या सगळीकडे घडली. आणि पुन्हा एकदा विनंती आहे प्रशासनास की आपण हे काय म्हणतात त्याला, मुदत वाढवावी उद्यापासून, आणि हळूहळू 6 ते 1 म्हणजे 1, 2, 3, 6चं टायमिंग नव्हतं, पण समजा 9 ते 1 असं टायमिंग पाहिजे होतं. म्हणजे 9 ते 1 म्हणजे ह्या 2-4 तासात आपल्याला बघायला भेटतं, पाहायला मिळतं, आणि सगळं काम उरकून माणूस घरी येतं, दुकानात येतं, गावात येतं, काही सामान न्यायचं असेल तर घेऊन जातं. तेवढ्या वेळात हे येतं. मग जेणेकरून 4 लोकांचं 2 रुपये कमवायची इच्छा मिळतील, ह्यापेक्षा आपण करू. त्यामध्ये तुम्ही 2 तासात भावने सुद्धा होत नाही ह्या गोष्टीत. काय अशी काही सध्या परिस्थिती आहे. फक्त सर्वांनी आपले काळजी घ्या, आणि कुठेही चुकीच्या अफवा सोशल मीडियावरती, चुकीचे अफवा, चुकीचे मेसेज, चुकीचे काही गोष्टी व्हायरल करू नका. इन्स्टा असं अशी परिस्थिती आहे सध्या मंडळी, अवघड परिस्थिती सगळीकडून. फक्त जे काय असेल ते शांततेत पार पडायला होतं. ठीक आहे, उद्रेक झाला, सगळे झालं, महाराजांची विटंबना झाली, पण ह्या पद्धतीने शेवट नव्हतं व्हायला पाहिजे. म्हणजे हे जे काही चाललंय हे खूप वाईट चाललंय, वाईट होतंय. हे सगळं जे काही झालंय हे खूप वाईट होतंय. पण या पद्धतीने असं गावाला गालबोट लागले, गावाचं नाव खराब झालं ह्या घटनेमुळं. आणि त्या 2 व्यक्तींनी पार, बाहेरून आलेल्या व्यक्तींनी पार गावाची नाव, पार गाव खराब केलं त्या व्यक्तीने. त्याच्यामुळं खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. तर ही नुकसान भरपाई कशी निघेल हे खूप अवघड आहे सध्या. चला, फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, ह्या माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी व्हायरल करू नका, ही हात जोडून तुमच्याकडे विनंती आहे.
जे काय घडलंय, जे काय होणं झालंय हे खूप चुकीचं घडलंय. यवत गावावरती हे गालबोट लागले गावाला. थोडंसं दृष्टिकोन बदललाय गावकऱ्यांचा इथल्या आजूबाजूच्या, आणि याच्यामुळं इतकं शांत गाव असणार, इतका उद्रेक झालाय आजच्या एकदम, की काय विचारू नका. कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नका, चुकीच्या ह्याच्यामुळे कोणाचं ऐकू नका, सांगे वांगे बातावरती विश्वास ठेवू नका, अफवांवरती विश्वास ठेवू नका. सर्वप्रथम कोणीही वाईट मार्गाने किंवा वाईट ह्याने करू नका, ही हात जोडून विनंती आहे प्रशासनाकडून बी आणि आमच्याकडून बी. आमचे यूट्यूबर्स जे आहेत, आमची यूट्यूब फॅमिली, यांना सुद्धा सांगण्याचं विनंती, कुणी चुकीच्या कमेंट्स करू नका, चुकीचं काही बोलायचा प्रयत्न करू नये, ही आपली विनंती आहे. चला, काही चुकलं असेल तर माफी असावी. भेटू नंतर.